आहे बनारसी मीना, मीनाकारी बनारसी म्हणतात याला। याची ही भरपूर डिमांड असते। शालू, ही हेवी जरीची शालू साडी आहे। शालू ही 35 ते 50 हजाराच्या मध्ये बाहेर विकली सांगते। एकदम हटके, युनिक, मस्त। तिथेही आम्हाला ना मस्त टाईपचा कपडा हवा आहे, तर हा मस्त कलर आहे ना, म्हणजे पाहताच डोळ्यांमध्ये बसणारा असा कलर आहे। अशी साडी त्यांनी कितीला घेतली माहिती का? साची साडी मस्त चमकते ना, एकदम चमकणारा कपडा। नमस्कार मंडळी, कसं आहात तुम्ही? अजून एकदम मस्त अशा छान अशा व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। कामाच्या वस्तू आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे। खरंच सांगते, एकदम हटके, युनिक, मस्त छान नवा कलेक्शन घेऊन आली आहे, म्हणून प्लीज कंटिन्यू पाहत राहा। कुठून व्हिडिओ पाहताय मला नक्की कमेंटला कळवा, कारण की लास्ट मी कालच्या दिवशी एक व्हिडिओ टाकला, भरपूर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये प्रेम दिलं आणि त्याच सिरीजमध्ये आज असंच त्याचा नवीन व्हिडिओ आहे। जागा पनिका इंडिया आहे आणि ट्रस्ट मी इथला कलेक्शन A1 आहे। आता सुरुवातीला ना जे कपडा दाखवते ना तो नवीन दाखवते, म्हणजे हा ना थोडा युनिक आणि प्रीमियम टेस्ट आहे, म्हणजे क्वालिटीचा कपडा आहे। सुरुवात मी ना ऑर्गेन्झा पासून करते। मस्त कलर आहे ना, म्हणजे पाहताच डोळ्यांमध्ये बसणारा असा कलर आहे। आणि यामध्ये ना तुम्हाला प्राइसेस आहे ओव्हरऑल 199 मधून सुरू होते, त्या अमाउंट पासून सुरू होते। 199 पासून तुम्हाला 2000 पर्यंतच्या साड्या मिळतात, पण हा असा कपडा 2000 चा कपडा भी बाहेर 5 ला मिळतो। त्या साड्या प्युअर वाले साडी, इथे पैठणी पण काही आहेत माझ्या जवळ, प्लीज कंटिन्यू पाहत राहा। ही वाली साडी आहे बनारसी मीना, मीनाकारी बनारसी म्हणतात याला। याची ही भरपूर डिमांड असते बनारसी मीनाची। युजुअली ट्रेडिशनल बनारसी साड्यांचा हा अपडेटेड वर्जन आहे। नेक्स्ट घरचोला सिल्क। ट्रस्ट मी, अगोदर कसं होतं ना, पैठणी फक्त महाराष्ट्रात घातली जाते, कांजीवरम फक्त तामिळनाडू कर्नाटकामध्ये घातली जाते, बनारसी फक्त नॉर्थमध्ये घातली जाते। आता असं नाही आहे, आता ना कलरवर आहे, डिझाईनवर आहे। मस्त वाटते का मग घ्यायची, असं घालतात कपडा। आणि तुम्ही जर यातले असाल ना की ताई आम्हाला ना मस्त टाईपचा कपडा हवा आहे, तर हा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे आणि हे चॅनल तुमच्या कामाचं आहे। ज्या चॅनलवर ना मी रेग्युलरली चांगला, मस्त, स्वस्त, टिकाऊ क्वालिटीचा कपडा कुठे मिळतो ते मी दाखवते, म्हणून प्लीज सबस्क्राइब नक्की करा। तुम्ही व्हिडिओ पाहतात पण भरपूर 95% लोकांनी अजून सबस्क्राइब नाही केले, म्हणून करा, खूप मदत मिळते त्याच्याने। तुम्हाला फुकट असेल पण मला मदत मिळते, म्हणून नक्की करा। आणि ही एक आयटम दाखवते, इट्स अ प्युअर घरचोला विथ ब्लाउज पीस। ब्लाउज पीसचा कलर आहे राणी कलर, गुलाबी रंग आहे, डार्क गर्द गुलाबी, आणि साडी काही अशा रंगाची, हलका ऑरेंज आणि हिरवा, म्हणजे कॉन्ट्रास्ट आहे। ब्लाउज आणि बॉर्डर आणि पदर तिघं गुलाबी रंगामध्ये आहेत। पुढची साडी शालू, ही हेवी जरीची शालू साडी आहे। शालूमध्ये ही प्रकार असतात आणि आजकाल येत आहेत। पहिले कसं होतं, ऑथेंटिक साड्या चालायच्या, आजकाल ना फ्युजन साड्या खूप चालतात, म्हणून ही ऑथेंटिक शालू बेसची साडी आहे। कलर वाईज अप्रतिम आणि A1। पुढची साडी हे पहा मंडळी, व्हिडिओमध्ये किंमत सांगणं पॉसिबल नाही आहे, सोबत ना तुम्ही स्क्रीनशॉट घेत चाला साड्याचे, प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, साड्यांचे स्क्रीनशॉट घेत चाला। आणि जसा व्हिडिओ संपेल ना तसं ते स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाकत जाल, म्हणजे जे नंबर आता चालतात ना स्क्रीनवर, त्या नंबरवर तुम्ही टाकाल ना तर तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया येईल, एक्झॅक्टली कळेल की कसे प्रकारचे कलर कॉम्बिनेशन मिळतील इथे, ओके। आणि तेच व्हॉट्सअपवर तुम्हाला व्हिडिओ कॉलवरही कपडा पाहिजे तरी दाखवण्यात येईल। जशी ही पुढची साडी मस्त चमकते ना, एकदम चमकणारा कपडा अवेलेबल आहे, एकदम अप्रतिम अशी साडी अवेलेबल आहे, ओके। पुढचा कपडा पाहूया, हे पहा, तीच साडी आहे जी आता मागे पाहिली ना आपण, त्याचाच अजून एक कलर आहे। छान कलर आहे ना, उठणारा कलर। तुम्हाला यामध्ये कॉन्ट्रास्ट बॉर्डरवाला जर हवा असेल ना तरीही मिळेल, आणि नॉर्मलवालाही हवा असेल ना तरीही मिळेल। पुढची अजून एक साडी मंडळी, पिवळ्या रंगाची पैठणी साडी आहे। पिवळा रंग ना लाईट कलर असल्यामुळे इथे थोडासा तुम्हाला प्रॉब्लेम येईल, म्हणजे व्हिडिओमध्ये असे फ्लिकरिंग सारखे येतील, म्हणून प्लीज ॲडजस्ट करायला। व्ह्यूअर्स, तुम्हाला कसा दिसतोय व्हिडिओ, म्हणजे कपडा प्रॉपर दिसतोय की नाही, प्लीज मला कमेंट सेक्शनला सांगा। आणि जर नाही दिसत आहे तर प्लीज व्हिडिओची क्लिअरिटी थोडी वाढवा, ठीक आहे। आता ही लाल रंगाची सुंदर अशी साडी इथे अवेलेबल आहे, म्हणजे हलका बांधणी बुट्टा आणि हलका असा जो बनारसी कॉन्सेप्टचा जरी बुट्टा आहे ना, दोघांचं मस्त असं फ्युजन या ठिकाणी करण्यात आलंय। सोबत पुढे जाऊया, आणि डार्क रंगाची छान सुंदर पैठणी टूटॉन बेसवर, धुपछावचा कपडा म्हणतो ना तो कपडा आहे हा, पैठणी बेसवर। ही आहे प्युअर पैठणी। हाच माल जर का तुम्हाला हँडलूमने मिळेल ना, धागा तर प्युअर आहे, जो सिल्कचा धागा असतो ना मंडळी, तो सिल्कचा धागा प्युअर आहे, फक्त याला गुंफण्याची जी पद्धत आहे ना त्याच्यामध्ये बदल केल्याने किंमतमध्ये बिलकुल जास्त फरक पडतो। कसं सांगू, एक्झाम्पल काढता तर येणार नाही, पण मी प्रयत्न करते। हा सिल्कचा धागा आहे, समजा मोठा बंडल आहे, सिल्कच्या धाग्यामधून मोठ्या बंडलला आपण मॅन्युअली एक धागा गुंफतो,
त्याचं मशीन म्हणजे त्याचंही लाकडाचं मशीन येतं, ठीक आहे. मॅन्युअली एक 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 किंवा लोखंडाचंही येतं की मॅन्युअली एक 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 गुंफलं ना त्याला म्हणतात हँडलूम. धागा तोच पण हाताने गुंफलं तर हँडलूम. आणि हाच धागा मशीनच्या ह्या कोपऱ्याला बांधून त्या कोपऱ्याला बांधून आणि मग ते मशीन स्वतः गुंफेल ना, ती आहे पॉवरलूम. प्युरिटी धाग्याची तीच आहे, फक्त गुंफण्याच्या पद्धतीने हँडलूम आणि पॉवरलूमची प्राईजमध्ये ड्रास्टिकल फरक पडतो. ही 35 ते 50 हजाराच्या मध्ये बाहेर विकली जाईल जर हँडलूम असेल, आणि ते पॉवरलूम आहे तर 1500च्या आतमध्ये मिळते. कपडा प्युअर आहे ना, म्हणून जर तुम्हाला विकण्यासाठीचा खास कपडा हवा आहे ना, तुमच्या कामाची वस्तू, तुमच्या कामाच्या साड्या आहेत पर्निका इंडियामध्ये. डेफिनेटली तुम्हाला इथे एकदा व्हिजिट करायचे. पाहायला अजिबात पैसे लागत नाही, ओके. म्हणून या, नक्की पहा, कपडा चेक करा आणि मग घेऊन जा. काही दिवसापूर्वी ना माझ्या घरी लग्नाची म्हणजे पर्चेसिंग चालू आहे, बस्तासाठी गेले होते, ठीक आहे. नवरीबाईची पर्टिक्युलर इच्छा होती की माझ्या नणंद ज्या आहेत ना त्यांची पर्टिक्युलर इच्छा होती की मला ह्याच ठिकाणी जायचं आहे आणि राहतं ना, तर वी कांट से एनिथिंग. नवरीची इच्छा म्हणजे आपल्याला ऐकावंच लागतं. तर त्यांची इच्छा होती मला ह्याच स्टोअरमधून पर्चेसिंग करायचं, मला दुसऱ्या कोणत्याच ठिकाणी जायचं नाही आहे लेहंगा पाहण्यासाठी. गेले त्यांच्यासोबत. आता त्यांची नजर साड्यांवर पडली. मंडळी हीच काइंड ऑफ, तो फक्त चॉकलेटी कलरमध्ये होती, अशीच साडी ॲज इट इज साडी. मी प्रयत्न करेल त्यांचं लग्न झाल्यानंतर कधी व्हिडिओ बनवेल आणि त्यांचा फोटोही टाकेल, त्यांच्या साडीचा प्रयत्न करेल ह्या चॅनलवर. अशीच साडी त्यांनी कितीला घेतली माहिती का? 5,500ला. लिटरली रिटेल काउंटरवर एवढा फरक पडतो होलसेल आणि रिटेल काउंटरचा. इथे सिंगल पीस मिळत नाही ना, तुम्हाला मिनिमम क्वांटिटी घ्यावी लागते म्हणून. बाकी ना तुम्हाला जर होलसेलमध्ये कपडा घ्यायचा आहे ना, डेफिनेटली तुमच्यासाठी पर्निका इंडिया इज अ गुड प्लेस. तुम्ही इथे येऊ शकतात आणि मी हेच करते. तुम्ही सुरतमध्ये कुठून चांगला स्वस्त क्वालिटीचा कपडा घेतात ते मी हे चॅनलवर तुम्हाला बनवून दाखवते. म्हणून प्लीज एक काम करा ना, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला रेग्युलरली मी असे प्रॉमिस रोज एक व्हिडिओ तरी टाकेल. संध्याकाळी 9 वाजेला रोज मी एक व्हिडिओ अपलोड करते. फक्त रविवारी नाही टाकत, रविवारी मी सुट्टी घेते, ठीक आहे. म्हणून रोज मी तुम्हाला एक्झॅक्टली संध्याकाळी 9 वाजेला किंवा दुपारी 2 वाजेला, शनिवारी रविवारी दुपारी 2 वाजेला व्हिडिओ शुक्रवारी आणि शनिवारी दुपारी 2 वाजेला व्हिडिओ टाकते आणि मध्ये रात्री 9 वाजेला. तर म्हणून प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ही नक्की दाबा. एक्झॅक्ट तुम्हाला कळेल की मी कधी व्हिडिओ अपलोड केला. आणि कमेंट सेक्शनला आहो तुमची सिटी कोणती आहे, तुम्ही कोणत्या जागेवरून मला पाहतात, मला तेही कळवा. जेणेकरून काय ना, आपल्या महाराष्ट्रामध्ये ना लातूरला काही चालतं, खानदेशमध्ये काही चालतं, कोकणमध्ये काही चालतं, लाईक एरिया वाईज ट्रेंड असतो ना. तर तुमच्या एरियामध्ये काय जास्त चालते मला नक्की एकदा कळवा ना, जेणेकरून तुमच्या एरियाचा कपडा तुम्हाला कुठे होलसेलमध्ये स्वस्त चांगला क्वालिटीचा मिळेल ते मी दाखवेल, ओके. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तोही मला नक्की कळवा. बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. प्लीज मला इंस्टाग्रामला आणि फेसबुकलाही फॉलो जर तुम्ही करू इच्छित आहात तर आरामाने करू शकतात. तिथेही नक्की या, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. असा होता आपला आजचा व्हिडिओ ऑन सम सिल्क साडीज. पटला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा रेग्युलर अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी. आजचा दिवस एवढंच. मी तुमची आवडती वैष्णवी. मिळेल उद्या संध्याकाळी 9 वाजेला. तेव्हापर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.